आम्ही सर्व पुणेकरांना एक माहिती अशी देऊ इच्छितो की सकाळी किंवा रात्री उशिराने खडकवासलाच्या पाणी सोडण्याची शक्यता होऊ शकते जर रात्रीला पाणी जाऊच पडला तर त्या केसमध्ये सर्व लोकांनी तयारी ठेवावी. सतर्कतेचं आव्हान आम्ही ऑलरेडी दिलेलंच आहे. आम्ही प्रयत्न करणार की पाणी जास्तीत जास्त नाही सोडायचे आहे, पण जर जास्त पाऊस पडला तर आम्हाला 10,000 क्युसेकने किंवा मॅक्सिमम 15,000 क्युसेकने खडकवासलाचं पाणी सोडण्याची आवश्यकता लागणार आहे. पण लोकांना आम्ही हाच आवाहन करू इच्छितो की आपण त्या संदर्भाची तयारी सर्व ठेवावा. त्या पद्धतीने महापालिकेला सुद्धा निरोप दिलेला आहे आणि सर्व डिपार्टमेंट्समध्ये कोऑर्डिनेशनने काम चालू आहे. ज्या ज्या लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे, जे पुराखाली जे लो कॅचमेंट एरियामध्ये घर आहे त्यांना शिफ्ट करण्याची जी आवश्यकता आहे त्याचं काम त्या स्तरावर होत आहे. याच्याशिवाय पानशेतमध्ये 3.3 TMC पाणी आहे आणि वडसगावमध्ये सुद्धा 3.19 TMC पाणी, म्हणजे जवळपास 35% पाणी हा सर्व डॅम्समध्ये आहे. तर फ्लडची सिच्युएशन याच्यामुळे निर्माण होणार नाही हे आम्ही सांगू इच्छितो. पवनामध्ये सुद्धा सध्या 10,000 क्युसेकने पाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 40% पाणी भरलेलं आहे आणि तिथेही आपल्याकडे सफिशियंट स्पेस सध्या अवेलेबल आहेत. अंदाज असा आहे सध्या की उद्या ऑरेंज अलर्ट असणार आहेत, म्हणजे आजची पेक्षा पाऊस उद्या कमी होतील आणि त्याच्यानंतर पुढचे जे 10 ते 15 दिवस आहे त्याच्यामध्ये पावसाची शक्यता ॲब्सोल्युटली नेग्लिजिबल सांगितली गेलेली आहे IMD कडून. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्यानंतर सिच्युएशन जे आहे ते व्यवस्थित होतील. आम्ही पाणी नाही सोडण्याचा निर्णय ह्यासाठी सुद्धा घेतलेला आहे की अल निनोचा वर्ष आहे आणि म्हणून आपल्याकडे पाणी स्टोअर करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण हा जे पाणी आहे जे आपण आता सोडला तर मग पुढच्या वर्षी खूप अडचणी निर्माण होऊ शकते. म्हणून आम्ही मॅक्सिमम प्रयत्न हा करतोय की IMDचे जे अंदाज आहेत ते घेऊन इरिगेशन डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट ठेवून कसा अल निनोचा काल असताना सुद्धा कशा पद्धतीने इरिगेशनचे आपले सर्व जे डॅम आहे त्याच्यामध्येही स्टोरेज वाढला पाहिजे, मागच्यासारखा झाला पाहिजे, प्लस फ्लडची सिच्युएशन निर्माण नाही झाली पाहिजे. हे दोघेही गोष्टीचा अंदाज घेऊन आम्ही सध्या काम करत आहोत.